ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। राम राम। राम राम। आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेश विश्वनाथप्पा कापसे राहणार जवळा यांच्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे। या वर्षी त्यांनी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीचे कम्प्लिटली प्रोडक्टचा यूज करून हा टोमॅटो प्लॉट डेव्हलप केलेला आहे। तर त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ। सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या सर। माझं नाव सुरेश विश्वनाथ कापसे, राहणार जवळा, जिल्हा बुलढाणा केला आहे। 1 एकरचा प्लॉट आहे। या 1 एकरच्या प्लॉट मध्ये मी 8460 झाडं लावलेली आहे। 8460 झाडं लावली, बरोबर। हां, आणि याच्या अगोदर तुम्ही असे काही पिकं घेतले होते का? याच्या आधी मी भाजीपाला वर्गीय कोणतंच पीक घेतलेलं नाही। मी सोयाबीन, कॉटन आणि तूर, हरभरा हीच पिकं कंपल्सरी घेत होतो। बरोबर। म्हणजे तुम्ही मिनी हॉर्टिकल्चर मध्ये आतापर्यंत आलेले नव्हते, म्हणजे या भाजीपाल्या पिकाचा तुम्हाला तीन मात्र हे अनुभव नाही। पण हा प्लॉट म्हणजे कशामुळे घेतला तुम्ही? तुम्हाला का वाटलं की हा आपण टोमॅटो प्लॉट यावर्षी घेतला पाहिजे? माझी बहीण आणि दाजी म्हणले की तू टोमॅटो लाव, चांगलं उत्पन्न होते, म्हणून माझ्या डोक्यात ते आलं की मी टोमॅटो लावायचा, म्हणून मी तुम्हाला भेटलो। म्हणजे तुम्ही तुमच्या पाहुण्याच्या सल्ल्यानुसार या टोमॅटो पिकाची लागवड केली। आणि ते किती दिवसापासून टोमॅटो लावतात? ते 20 वर्षापासून टोमॅटो लावतात। त्यांचं 20 वर्षापासून टोमॅटो आहे आणि तुमचं हे पहिल्या वर्षीचा अनुभव आहे। आणि बरोबर थंडीच्या पिरियड मध्ये ह्या टोमॅटोची लागवड झालेली आहे। कुठली व्हेरायटी? ही सिजेंटा साहू व्हेरायटी आहे, बरोबर। त्याची लागवड आता जवळपास 3 महिने कंप्लीट होत आले। 20 तारखेला 3 महिने होते। 20 तारखेला 3 महिने होतील याला। ज्यावेळेस तुम्ही लागवड केली होती या टोमॅटोची, तर याला भेसळ डोस कुठला दिला तुम्ही? 12-32-16, एक DAP आणि भूमी पॉवर 12 किलो। भूमी पॉवर 12 किलो ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं हे भूमी पॉवरचं तुम्ही या ठिकाणी यूज केलेलं आहे। बरं, लागवड झाल्यानंतर सेटिंगसाठी आपण एक औषध दिलं होतं तुम्हाला। सेटिंगसाठी मी ते ST नावाचं औषध आहे। ST नावाचं औषध तुम्ही सेटिंगसाठी 200 लिटर पाण्यामध्ये ड्रिचिंग मधून मी दिलेलं होतं। त्याचे रिझल्ट 1 नंबर आले। हे सोडल्यानंतर काय रिझल्ट वेगळे तुम्हाला पाहायला मिळाले? छोटे छोटे जे रोपं होती त्याची शायनिंग आणि डिझाईन 1 नंबर जमली। म्हणजे सेटिंग आणि मर बंद झाली। म्हणजे एकंदरीत सेटिंग चांगली झाली। बरोबर। सेटिंग झाल्यानंतर जे पुढच्या प्रोडक्टला आपण सुरुवात केली की बाबा एकंदरीत ग्रोथ चांगली झाली पाहिजे, फुटव्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, तर यासाठी तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे कुठले प्रोडक्ट वापरले? हे नायट्रोकिन, हे ग्रो आणि नायट्रोकिन, ग्रो आणि नायट्रोकिन, ब्लूम नाही, ग्रो आणि नायट्रोकिनचा तुम्ही त्या ठिकाणी वापर केला। तर ग्रो नायट्रोकिन दिल्यानंतर तुम्हाला काय चेंजेस पाहायला मिळाले प्लॉट मध्ये? प्लॉट मध्ये बघा, एकंदरीत याला जे फुटव्याची संख्या आहे ही मातीच्या बुडाच्या मातीपासून पण फुटवे येतात। आता हे मुख्य झाड नाही, हा फुटवा आहे। म्हणजे याला जमिनीपासून फुटवे आलेले आणि एका झाडाला 10 ते 12 फुटवे आहेत। एका झाडाला 10 ते 12 फुटवे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आपल्याला। आणि कलर यांनी आहे तसं आहे, म्हणजे कलर सोडलेला नाही। कलर सोडलाच नाही आतापर्यंत, एक पान सुद्धा चिलटानं कशाने खराब झालेलं नाही। बरोबर। म्हणजे हे आता ज्यावेळेस फुटव्याचं प्रमाण भरपूर वाढलं, प्लॉट ग्रोथ झाल्याच्या नंतर बांधणी आपण केलेली आहे। तर बांधणीसाठी तुम्ही ज्यांच्या सल्ल्याने हा प्लॉट घेतला होता त्यांनी किती किलो सुतळी तुम्हाला लागला असं सांगितलं होतं? माझ्या ताईने सांगितलं होतं 1 क्विंटल सुतळी लागते आम्हाला एका एकराला। 1 एकर प्लॉट साठी 1 क्विंटल सुतळी लागेल असं सांगण्यात आलं होतं। पण आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला किती सुतळी लागली या प्लॉटला? फुटवे जास्त असल्यामुळे मला आतापर्यंत 1 क्विंटल 70 किलो सुतळी लागली। म्हणजे एकंदरीत विचार केला तर डबल सुतळी लागली, कारण फुटव्याचं प्रमाणच त्या प्रमाणात वाढलेलं आहे। अजून पण एकदा बांधावं लागते, 50 किलो सुतळी अजून पण लागणार, अजून पण सुतळी लागू शकते। बरोबर। त्यानंतर फ्लॉवरिंग पेजला आल्यानंतर आपण या ग्रो नायट्रोकिन सोबत ब्लूमचा वापर केला तुम्ही। तर ब्लूम वापरल्यानंतर फुलाची सेटिंग चांगल्या पद्धतीने झाली आणि फळात रूपांतर त्याचं फास्ट मध्ये झालं। फळाची संख्या जर आता आपण पाहायला मिळाली, संख्या जर पाहिली तर एका देठाला 6, 7, 8, 6, 7, 8 असे टोमॅटो। बरोबर। म्हणजे एकंदरीत तुमचं ग्रोथ चांगली झाली, फुटव्याचं प्रमाण भरपूर वाढलं, फुलाची सेटिंग झाली, फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं। तर किती अंदाज बांधलेला आहे तुम्ही उत्पन्नाचा या प्लॉट मध्ये? पाहुण्याने सांगितलं होतं 2000 ते 2500 कॅरेट माल निघतो एका एकराला। 2000। पण हा प्लॉट पाहून पाहुणे पाहायला आले होते त्याविषयी, तर ते म्हणले की तुम्ही 3000 कॅरेट क्रॉस करू शकता। म्हणजे सध्या प्लॉटची जी कंडिशन आहे या कंडिशननुसार ज्यांनी जवळपास 20 वर्षापासून टोमॅटो घेतात अशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 3000 प्लस कॅरेट या टोमॅटोला निघू शकतं। बरोबर। तर बाकी मध्यंतरी याला फंगोइटचा आपण वापर केलेला होता। माझा सगळ्यात लाडका प्रोडक्ट आहे फंगोइट। तर फंगोइटचे काय रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाले? फंगोइटमुळे
टोमॅटो मध्ये जे असे पानं वाकडे व्हायची जी समस्या आहे ती फंगोइट फवारल्यानंतर मला हे 2-3 तासात 4 तासात जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी पानं सरळ झालेले दिसले. म्हणजे क्लायमेट चेंज झालं, फंगसचं प्रमाण वाढल्यानंतर पानामध्ये जो काही कोकडा येतो तो कोकडा एकदम 100% क्लिअर झालेला आहे. किंवा फंगसमुळे पान पिवळं वगैरे पडते किंवा पान करपल्यासारखं आपल्याला वाटते, तर ते पान आपल्याला सध्या इथं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि जास्त थंडीमध्ये ही तो प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. मधात एक 8-10 दिवसाचं असं वातावरण होतं की त्या 8-10 दिवसाच्या वातावरणामध्ये दिवसा ऊन असायचं आणि रात्री भयंकर प्रमाणामध्ये थंडी असायची. बरोबर. तर मला पण असं वाटायचं की त्या थंडीत काय व्हायचं, एकदम झाडाशी आकुंचन आल्यावर व्हायचं. तर हे स्ट्रेस आउट नावाचे प्रोडक्ट आहे, वापरलं हे मी 2दा वापरलं. तर ते थंडीचा 10-12 दिवसाचा टायमिंग या 2 फवारणीमध्ये निघून गेला. म्हणजे ट्रेस आउट हे असं प्रोडक्ट आहे की क्लायमेट कंट्रोलचं प्रोडक्ट आहे. म्हणजे हाय टेम्परेचर किंवा जास्त थंडी किंवा सतत पाऊस यासाठी ती वर्किंग करते. आणि टाकलेले खतं 100% अपडेट होण्यासाठी जमिनीमध्ये जे काही बॅक्टेरिया काउंटिंग कमी झालेलं आहे आजच्या डेटमध्ये, तर हे असं एक प्रीमियम नावाचं प्रोडक्ट आहे की याच्यामध्ये अझोक्टोबॅक्टर, अझोस्पिरिलियम, सुडोमोनस, बिवेरिया, मेटारायझम सारखे जीवाणू एकत्र कॉम्बिनेशन असलेलं हे प्रोडक्ट आहे, KMB, PSB वगैरे. तर हे दिल्यानंतर 100% आपण जे खतं टाकतो त्या खताचं अपडेट करण्यासाठी हे प्रोडक्ट काम करते. तर आतापर्यंत हे किती लिटर दिलं आपण आपल्या आपण 2 हे 1300 ml चे 2 लिटर घेतलं. 1300 ml च्या 2 बॉटल घेतल्या तुम्ही, म्हणजे 2.5 लिटर आहे. 2 लिटर सोडला आहे, अर्धा लिटर फक्त बाकी आहे याच्यामध्ये. म्हणजे याचाही तुम्हाला एकंदरीत चांगला रिझल्ट पाहायला मिळाला. ड्रिचिंग मध्ये आपण हे गुळाच्या पाण्यासोबत एफसीचा तुम्ही त्या प्रोडक्टला वापर केलेला आहे. पण एकंदरीत तुम्ही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? हो, 100%. आणि मालाची जर क्वालिटी पाहायची असेल तर सर घ्या, त्या लाईन मध्ये फळावर घ्या तुम्ही.